तर हॅलो मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की 8 दिवसाखाली तुषारची आय डी गेली होती. त्यानं पण इतकं टेन्शन घेतलं होतं ना त्या आय डीचं. कशी देवाच्या कृपाने म्हणा, तुमचं सगळ्याचं सपोर्ट म्हणा, त्याची आय डी आली वापस. पण आत्ता 2 घंट्याखाली आकाशची आय डी गेली आहे, म्हणजेच तुमच्या सर्वांचा अख्ख्या लाडका अख्ख्या बनसोडे. तर असं नको व्हायला मित्रांनो. असं बिना माझे 3 मुलं आहेत, त्यांना असा कुणाचा सपोर्ट पण नाही आहे की त्यांना ना इतकं शून्यातून बाहेर निघालेले आहेत ना लेकरं माझे. पण असा नका त्रास देऊ तुम्ही सगळे त्यांना. त्याला अगोदर जाताना टेन्शन कोणतंच आम्ही त्याला देणं झालं, आणि त्याला टेन्शन पण जमणं झालंय. पण प्लीज असं नका करू तुम्ही की माझ्या लेकरांना असा त्रास नका देऊ. त्या माझ्या लेकराला माझ्याशिवाय दुसरं कोणच नाही, एक तर त्यांच्या डोक्यावरलं बापाचं छत्र गेलेलं आहे मित्रांनो. असा त्रास नका देऊ माझ्या लेकराला. तुम्हाला जे काय असेल तर समोर येऊन बोला, पण असा त्रास नका देऊ माझ्या लेकराला. आता इतका टेन्शन मध्ये आहे ना ते, भयानक म्हणजे सांगू शकत नाही मी. इतका टेन्शन मध्ये आहे ना तो की मी सुद्धा त्याला नाही सावरू शकत, एवढा टेन्शन मध्ये आलाय ते. नेमकं काय करू ते मलाच कळत नाही आता. पण असं नका करू. पण होईल तेवढा तुम्ही ज्या पहिल्या आय डीला त्या सपोर्ट केलता ना, तसाच आता त्या आय डीला सपोर्ट करा आणि त्याला सगळे फॉलो करा. म्हणजे कसं तरी तुमच्यामुळे तो आणखी धीर बसेल त्याला. असं करा त्याला आणि असं सपोर्ट करून थोडंसं त्याला धीर द्या. असं नका करू. इतकं टेन्शन घेतलं ना त्यानं, पण असं नाही व्हायला पाहिजे. असं काय म्हणजे त्यांना एवढा त्रास देऊन तुम्हाला काय भेटणार नाहीये. इतकं लेकरांनी माझ्या म्हणजे शून्यातून केलेलं आहे, आणि त्यांचा एक तर बाप नाही त्यांना. म्हणजे काय जे काय असेल तर आम्ही 4च आहेत. म्हणजे आम्हाला असं कोणाचा सपोर्ट नाही ना, कोणते नातेवाईक नाही, आम्हाला कोणच नाही. आम्ही 4 जर सोडलं तर आम्हाला कोण नाहीये. त्याच्यामुळे नका त्रास देऊ आम्हाला. जे काय आहे तर मीच आहे त्या लेकरासाठी, मीच बाप आहे, मीच माय आहे त्यांच्यासाठी. असं नका करू. बस एवढं करा आणि त्याला जे आहे ते पहिल्यासारखं भरभरून प्रेम द्या.